रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात आपल्या मेडिकलमध्ये आल्याबरोबर स्टॉक बरोबर लावून घेतला. अच्छा, आणि मोठा भाऊ आला होता आपल्या मेडिकलमध्ये. जाता जाता भाऊला पण ब्लॉगमध्ये घेतला. ठीक आहे. आणि मग मेडिकलमध्ये 3 मुलं आले होते. ऍसिडिटी 2, पायदुखाचे 2, सर्दीची 1. गोळ्या फक्त एकालाच पाहिजे होती, बाकी 2 त्याच्या सोबत आले होते. तेव्हा वाटलं खरे मित्र असेच असतात. औषध घ्यायलाच म्हणून नाही, कुठे पण जायचं असेल तर सोबतच येतात. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? आणि मग आपले लहान भाऊ आले होते, यश आणि हिमांशू. त्यांच्याच गाडीवर मी घरी गेलो जेवण करायला. आणि जेवण केल्यावर मी मेडिकलकडे निघालो. आणि आज पूर्ण मार्केट बंद होतं. रस्ता एवढा शांत झाला होता. मी म्हटलं परत 2020 मध्ये आलो का, म्हणजे एकदम कोरोना टाइम आठवला. आणि मग रोजच्या प्रमाणे आपल्या मेडिकलची साफसफाई करून घेतली. ज्यूस पिला दो, मोसंबी का. आणि मग मेडिकल जवळचे नळ पण आले, पाणी पण भरून घेतलं. एवढं पाणी याच्यासाठी भरलं की उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यामध्ये माणसाला पाण्याची जास्त गरज असते. ठीक आहे. आणि मग मेडिकल मध्ये सिंधीचा फेमस ब्लॉगर आला होता. मग म्हटलं ब्लॉगरला आपल्या ब्लॉग मध्ये पण घेऊन घेऊ, पण ब्लॉगर लाजत एवढा होता, काही बोलायचं कामच नाही. मग आम्ही प्लॅन केला बिर्याणी खायचा. काहीही झालं तरी बिर्याणी खायचीच होती. अबे साले, प्लॅन तर भारी होताच, पण नशीब पण खूप भारी आहे. बिर्याणीचा ऑर्डर द्यायला फोन केलाच होता, तर म्हणे बिर्याणी तर संपली. कारण नरेंद्र मोदी. बिर्याणी तर राहून गेली, पण राईस आणि मंचुरियनचा ऑर्डर देऊन दिला. आणि त्या दुकानातले कस्टमर पण म्हणे ब्लॉगर आला, पण खाण्याच्या नादात त्यांना ब्लॉग मध्ये घ्यायचं राहूनच गेलं. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.